स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी, तुमचा सहवास आयुष्यभर असावा, तुमचा सहवास आयुष्यभर असावा. तुमच्यात आणि माझ्यात कधीही दुरावा नसावा, तुमच्यात आणि माझ्यात कधीही दुरावा नसावा. दुःखात फक्त तुमचाच आधार असावा, दुःखात फक्त तुमचाच आधार असावा आणि तुमच्याच खांद्यावर अखेरचा विसावा असावा, तुमच्याच खांद्यावर अखेरचा विसावा असावा, अखेरचा विसावा असावा. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला स्वामींच्या अजून जवळ घेऊन जाणार आहे आणि स्वामींमध्ये तल्लीन होण्यासाठी तुम्हाला एक प्रकारची नवीन प्रेरणा देखील मिळणार आहे. स्वामी भक्त हो, जेव्हा आपण स्वामी मार्गात जातो आणि खऱ्या अर्थाने स्वामींचे होऊन जातो, तेव्हा आपल्याला ह्या जगाशी काहीही घेणं देणं उरत नाही. आपल्याला ह्या जगाचा काहीही फरक पडत नाही. सुख आलं किंवा दुःख आलं तरीही आपण फक्त आपल्या स्वामी माऊलीकडे बघतो, स्वामींकडून अपेक्षा ठेवतो आणि ह्या जगाकडून आपण कधीही अपेक्षाच ठेवत नाही. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद प्राप्त होतो. कारण जिथे अपेक्षा असतात तिथे अपेक्षाभंग हा होतोच आणि जिथे अपेक्षाभंग होतो तेव्हा आपल्या वाट्याला दुःख हमखास येतं. पण स्वामींचं तसं नाही. स्वामींकडून जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून ह्या जगाकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वामींकडून अपेक्षा ठेवा आणि कायमचे स्वामींचे होऊन जा. स्वामी माऊलीला एकच सांगायचं आहे की स्वामी, ह्या जन्मात काय, पण पुढे येणारा प्रत्येक जन्म मला तुमच्या सानिध्यात हवा आहे. एवढं जरी आपण स्वामींना सांगितलं ना, तरीही आपोआप आपल्या सगळ्या काही गोष्टी स्वामी सांभाळून घेतील. तर असो स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐका, कारण आजचाही संदेश तुम्हाला स्वामींपर्यंत घेऊन जाणार आहे. स्वामी काय आहे याची प्रचिती देऊन जाणार आहे. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि त्याप्रमाणे जगण्याचा थोडासा विचार करा. नक्कीच तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला आज जाणून घेऊया आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय सांगत आहे ते. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे प्रपंचात अनुभव आणि परमार्थात अनुभूती आल्याशिवाय माणूस सुधारत नाही आणि ठेच लागल्याशिवाय माणसाच्या अंगी शहाणपणही येत नाही, ठेच लागल्याशिवाय माणसाच्या अंगी शहाणपण येत नाही. अरे आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टानेच काढावी लागते. बघ, पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. अरे थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत ठेव. तुझ्या सोबत कोण आहे यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. अरे कसला पैसा आणि कसली संपत्ती, कसलं पद आणि कसला रुबाब, कसला मोठेपणा आणि कसली श्रीमंती. बारकाईने विचार केला ना कधी तर तुझ्या लक्षात येईल, जेव्हा मृत्यू येतो ना तेव्हा यापैकी कोणतीच गोष्ट मृत्यू बघत नाही. श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, नेता असू दे किंवा एखादा साधारण व्यक्ती असू दे, या मृत्यूपुढे सगळेजण शून्य ठरतात. मृत्यूसोबत फक्त एकच गोष्ट येते, ती म्हणजे माणसाने केलेले कर्म. म्हणून पैसा कमाव, पण चांगल्या मार्गाने कमाव. तो पैसा कमावण्यासाठी गैरमार्ग अवलंबू नको, कुणाची फसवणूक कधीच करू नको. गरजा आणि इच्छा, गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं, पण सुख काही सापडतच नाही. म्हणून समाधानात सुख शोधायला शिक आणि चांगली कर्म कमवायला शिक. अरे निदान इतकं तरी स्वावलंबी असावं, इतकं तरी स्वावलंबी असावं. स्वतःच स्वतःच्या हसण्याचं कारण बनावं, स्वतःच स्वतःच्या हसण्याचं कारण बनावं. तुला हसण्यासाठी, तुझं मन आनंदी ठेवण्यासाठी हे जग कधीही पुढे येणार नाही. तुला जर आनंदी राहायचं असेल तर तुला स्वतःची मदत स्वतःलाच करावी लागणार. त्यामुळे दुसरं कोणीतरी येईल आणि मग तुला हसवेल, तुला आनंद देईल अशी अपेक्षा तू ठेवू नकोस. कारण तू ठरवलं तर तू आनंदी, नाहीतर तू कायमचाच दुःखी, नाहीतर तू कायमचाच दुःखी. अरे तुला ठाऊक आहे का, जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती म्हणजे कोण? तर खरा भाग्यवान तो व्यक्ती असतो ज्याच्याकडे अन्नासोबत भूक असते, अंथरुणासोबत झोप असते, संपत्तीसोबत धर्म असतो आणि ओंजळी जे काही आहे त्यापैकी दुसऱ्याला देण्याची ज्या व्यक्तीमध्ये ताकद असते, खऱ्या अर्थाने अशीच व्यक्ती
सुखी आणि समाधानी असते. सगळ्यात भाग्यवान व्यक्ती अशाच पद्धतीची असते. अरे इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी. इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्यांचं भलं झालंय त्यांच्याविषयी मात्र कधीच मळमळ नसावी. ज्यांचं भलं झालंय त्यांच्याविषयी मात्र कधीच मळमळ नसावी. चक्रव्यूह रचणारे हे तुझेच असतात. काल सुद्धा हे सत्य होतं आणि आज देखील हे सत्य आहे आणि पुढे जाऊन भविष्यात हेच सत्य राहणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा तू स्वीकार करायला शिक आणि काही गोष्टींना सोडून द्यायला शिक. अरे सगळी दुःख दूर झाल्यावर तुझं मन प्रसन्न होईल ह्या भ्रमात तू कधीच राहू नको, कारण तसा क्षण मुळी येतच नाही. जोपर्यंत तू स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करत नाहीस तोपर्यंत तू प्रसन्न होऊ शकत नाही. म्हणून तुझ्या मनाला तूच प्रसन्न ठेवायला शिक. आपोआप तुझी सगळी दुःख दूर होतील. आणि जर लोक तुझ्या मदतीला येत नसतील तरीही तू निराश होऊ नकोस. उलट असं ओरडून सांग या जगाला, मी तुमचा आभारी आहे, कारण तुम्ही मला मदत करायला नाकारलं आणि म्हणून मी स्वतःला आणि स्वतःच्या क्षमतांना ओळखायला शिकलो. अरे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एक पडता काळ पाहणं गरजेचं असतं. आयत्या वेळेला पाठ फिरवणारी माणसं, पैशांची होणारी चणचण, नात्यांमधील राजकारण आणि समाजातील हितशत्रू हे सगळं काही अनुभव करण्यासारखं असतं. मनुष्य जितका ह्या काळात बहरतो ना तेवढा वसंतात फुलांचा वेलही कधीच बहरत नसतो. पाठीवर झालेले अनपेक्षित वारच कणा मजबूत करतात. म्हणून फक्त घावांचं भांडवल करून सहानुभूती गोळा करण्यापेक्षा हे गाव चांगल्या काळांची गुंतवणूक आहे असं समज आणि लढायला तयार हो. संकटाशी 4 हात करायला तयार हो. तुझी ही स्वामी माऊली तुला कधीच एकटं सोडणार नाही ह्या वाक्यावर डोळे झाकून विश्वास ठेव. अरे बुद्धिबळाच्या खेळासारखं आयुष्य जगण्याची कला तुझ्यात असायलाच हवी. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तुझं मन, तुझी पावलं मागे वळवण्याची वेळ आली तर तुझी पावलं डगमगू देऊ नकोस. आयुष्यासाठी ही तडजोड करणं देखील कधी कधी तुझ्या हितासाठी योग्यच ठरत असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जीवनात कधीच पोपटासारखं बनू नको. जीवनात कधीच पोपटासारखं बनू नको, कारण पोपट हा गरजेपेक्षा जास्त बोलतो. या उलट गरुड शांत आणि संयमी असतो, पण तो सर्वात उंच उडतो आणि आकाशाला स्पर्श करण्याची क्षमता फक्त त्याच्याकडे असते. तू किती बोलतो याला महत्त्व नाही रे, पण तू प्रत्यक्षात आणि कृतीमध्ये किती आणि काय करतो याला जास्त महत्त्व आहे. म्हणून झेप घ्यायची असेल तर त्या गरुडासारखी घ्यायला शिक. अरे चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले असतात तो कधीच संपत नसतो. म्हणून तुझ्या आजूबाजूला कितीही वाईट लोक असली, कितीही तुझ्या वाट्याला वाईट परिस्थिती त्यांनी निर्माण केली तरीही तू चमकणार आहे, कारण तू माझा भक्त आहे. आणि तुझी जर कर्म चांगली आहे, तुझी पावलं योग्य दिशेने पडत आहे, तर तू काळजी कशाला करतो. तुझ्या ध्येयापर्यंत तुला पोहोचवण्याचं काम आम्ही स्वतः करू. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. तर गुरुवार निमित्तचा हा संदेश फार विलक्षण असा होता. स्वामींनी एकच सांगितलेलं आहे, हे जीवन जगत असताना जर कधी वाट्याला एकटं राहण्याची वेळ आली ना तर कधीही घाबरू नये. कधी कधी एकटंपण आपल्याला खूप काही शिकवण्यासाठीच येत असतं आणि एकटंपण आल्याशिवाय आपल्याला संघर्षात उभं राहण्याची ताकदही समजत नाही आणि आपल्यातले सुप्त गुणही आपल्या लक्षात येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीचा आनंदाने स्वीकार करा आणि स्वामी सेवा करा. जिथे स्वामी सेवा असते तिथे कधीच आपण एकटं पडत नाही, एवढा मात्र विश्वास ठेवा. एवढा मात्र विश्वास ठेवा. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि संदेश ऐकत रहा. धन्यवाद.